प्रतिम या ठिकाणी अफलातून या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याच प्रथम सेकंद काही मिनी सेकंदामध्ये हा चेंडू त्यांनी पकडला गेलाय आणि या चेंडूवर मात्र धावसंख्या मिळणार नाही. थोडासा कमबॅक होताना दिसतोय तो मात्र आदर्शकडनं त्यांच्यावर जो आक्रमकता झाली आहे कुठेतरी त्यांना थोडं भरपाई करावी लागणार आहे. त्या उद्देशाने हा चेंडू पकडला गेला आदर्शकडनं. षटकातील पुढील चेंडू पुन्हा ब्लॉक आहे चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात ना तो चेंडू टाकला गेलाय आदर्शकडनं. थोडंसं लई सापडलेलं आहे. मागील काही चेंडू त्यांच्यावर आक्रमक झालं होतं चढाई झाली होती आणि त्याचं प्रत्युत्तर देताना आदर्श मात्र थोडासा आता लय मिळालेली आहे. सुर्ग बसलाय. धावसंख्या 2 चेंडू मागे 3 चेंडू मागे 15 धावा. पहिले 3 चेंडूत 15 धावा जी दिसते ती कांबोडे संघाची आक्रमण झालेलं आहे. स्पष्ट पंकजकडनं सलग 2 षटकार. सॉरी या ठिकाणी माफ करा 16 धावा आहेत. षटकातील पुढील चेंडू दरम्यान चांगला चेंडू धावसंख्या 17 धावांवर पोहोचते. पंकज यांच्या फळीतनं 2 खणखणीत षटकार मारले पाहिले. एक मिड विकेट क्षेत्रात एक स्क्वेअर लेग क्षेत्रात असे 2 मिळून षटकार मिळून धावसंख्या ही त्या फलकावर लागलेली आहे 17 कोणाला आहे खतरा. दरम्यान बैठक गुड नाटेक तमाशा देख हे लगा षटका छक्का आणि वाजव डीजे. बॉल कुठे गेले सर्वे नवीन लागेल ना. दरम्यान या ठिकाणी पंकजच्या या खात्यामध्ये जर पाहिलं 3 षटकाराने एकेरी धाव 19 धावांवर खेळतोय. धावसंख्या धाव फलकावर 23 धावा 23 फॉर नो लॉस. कांबोडे संघाने पूर्णतः ताबा मिळवलाय. माहीम संघ ज्या मुलाखतीत बोलत होतं कांबोडे संघाला आम्ही कमी लेखणार नाही कारण कांबोडे संघ एक मातब्बर संघ आहे एक आक्रमक संघ आहे आणि त्या संघासमोर खेळत असताना आदर्श सारख्या चांगल्या गोलंदाजाला त्यांच्यावर आक्रमण झालेलं आहे. षटकातील पुढील चेंडू पुन्हा फुलण्याचा चेंडू हलक्या हाताने पंच केला त्या चेंडूला शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये जाईल चेंडू. 1 धाव मात्र निश्चित आहे. धावसंख्या 24 फॉर नो लॉस ही कांबोडे संघाची धावसंख्या. पहिले षटक घेऊन येतोय टाकताना दिसतोय तो मात्र आदर्श. षटक क्रमांक 1 संपलेला आहे. धावसंख्या धाव फलकावर 24 धावा बिनबाद ही कांबोडे चला दीपेश तांबोरेजी चिराग मेहर आपली वाट पाहत आहेत. दीपेशजी तांबोरे मला वाटतं इकडे वॉच मिळालेला आहे कोणाचं असेल तर घेऊन जायचंय ओळख पटवून. चला या ठिकाणी स्मार्ट वॉच या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आणून दिलंय एका व्यक्तीने मात्र आपली ओळख पटवून घेऊन जायचंय कोणाचं असेल तर. दरम्यान 1 षटक टाकून झालाय माहीम संघाकडनं. धावसंख्या धाव फलकावर 24 धावा बिनबाद 24. दरम्यान बघूया षटक क्रमांक 2 कोण घेऊन येतोय. भावेश. पंकज यांनी या ठिकाणी पहिल्या षटकात आक्रमण केलंय ना ते थोडंसं यांच्याकडे डोकेदुखी ठरत आहे ते मात्र माहीम संघाला आणि त्याचा प्रत्युत्तर देण्याकरता दुसरा या ठिकाणी गोलंदाज वापरण्यात आलाय. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. माहीम संघ थोडं उशीर करतात आपण कारण अजून 5 मिनिट 5
25 मिनिटात 5 षटक टाकले गेले पाहिजेत असं या ठिकाणी नियमावली टाकले गेले. नियमच आहे तो, त्या उद्देशाने आपण सामना खेळायचा आहे. दरम्यान चांगला चेंडू हाताळला गेला, मात्र तेवढाच क्लास क्लास फटका सीमरेषेच्या बाहेर आणि हा षटकार वाजवली. फलंदाजी पाहायला मिळेल भुवनेश्वर पंकजच्या फडीतनं. मिड विकेट, स्क्वेअर लेग, मिड ऑन, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं काय कमालीची पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतोय भुवनेश्वर. धन्यवाद. चारोटी संघ आपलं रजिस्ट्रेशन बाकी आहे, ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. चारोटी संघ आपल्या पूर्ण संघाचं रजिस्ट्रेशन बाकी आहे, ते जरा करून घ्यायचं आहे. एवढंच म्हणेन मी. तर पुन्हा वळूया पप्पू चामरेंकडे. यावेळेला मात्र पॉइंटला रिव्हर्स स्वीपचा फटका घेऊन आलाय 4 धावा. पाहायला मिळते आहे ती म्हणजे 34 ऑन द बोर्ड. 34 धावा बोर्डावर लागता आहेत. आणि पंकज नक्कीच काय खाऊन आलं आपल्या त्या शाकाहारी जेवण होतं आज. काय गोडी खाडा दाडा खारा खायला भेटत का काय घरात जाऊन आलो वाटतं जेवायला. आणि त्या पैसे जबरदस्त फटकेबाजी करायला पाहायला मिळता. काय पंकज कांगीन तू अटा ज्या पद्धतीने अट्टा पंकज बॅटिंग करता. अट्टा पंकज आमचा मागेले कॉमेंटेटर आहे. कांगीन पंकजच्या खेळावर मस्तपैकी खेळ करायला लागले, कारण की त्याला मला वाटतं हे शाकाहारी लोणचं पापड अंगाला लागलं त्याला. परत आता मात्र लेग लागून शक्क मारतात नाही. आता मात्र यांना पापड लोणचा आणि सणबाजी लागले वाटतं यांना कांबडवाल्यांना, आणि तो जोर मात्र काढायला लागले. जबरदस्त क्लास बॅटिंग आपल्याला बघायला भेटतं. यस यस वाजव डीजे. हॅलो, धावसंख्या 41 वर पोचते आहे. नक्कीच खूपच मस्त खेळ दाखविताना आपल्याला बघायला भेटला. ज्या पद्धतीने आज खेळ बघायला भेटलो आपल्याला. पहिलं धाकटी डाणू चारोटीन काय काम केलं. 2 मॅचमध्ये मस्त खेळी साकारली. आणि आता आपण बघितलं आणि कांबोडन पण मस्तच खेळ केल्या. मुंबई ब संघान पण जबरदस्त, माहीम संघान पण काय कामगिरी केली. एका चुरसपूर्ण मॅच आपल्याला परत बघायला भेटेन. आणि ज्या पद्धतीने आता जो पंकज जो खेळ दाखविता, नजाकत दाखविता, जबरदस्त फटकेबाजी आणि रन झालेत ते म्हणजे 42 रन झाले. तर नक्कीच मस्त कमाली फटकेबाजी आपल्याला कांबोडे खानशन बघायला भेटता. ज्या पद्धतीने पंकज आणि भावेश हे दोघे जण खेळताना नक्कीच काय छक्की मारायला बघितलेत आपण. 3, 4, 5 छक्की आले, ते एक चौको आले. आणि काही जबरदस्त गौर आणि दाडाखाया हापडताना हे फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटता. आणि नजकत हा नक्कीच आज भावेश तामरे आणि आमची लाडकी वहिनी पण आहेत. हकडपासून आलेत आज. कालजून भावेश दादा एकटोच होतो, आज वहिनी पण आले कांबोडेकरांचा खेळ बघायला. तर नक्कीच पंकज तर दाखवून देतात काय फटकेबाजी. हकडच्या सामन्यात पण खुश केला. प्रशांत नाईकला नाराज झाला थोडंसं बिसर. काय काय नाही, नक्कीच भेटेन ना या सामन्यानंतर. काय आताच राहा काय भावी हो, चाय स्पॉन्सरशिप आमच्या टीमला जरा येऊन जाऊन दे. नाही यस वहिनीनं सांगितलं म्हणजे यस झाला. आता थोड्या वेळानं आपल्याला चाय भेटेन, काळजी करू नका. आमचं सबन एंटायर टीम नक्कीच. श्री लाईव्ह आमचे डिजिटल कॅमेरामन आणि आमचं DJ मास्टर, आमचं कॉमेंटेटर आनंदी झाले. चाय येणार आहे बाबा. नक्कीच भावेश भाऊ तर्फे आम्हाला आणि वहिनीतर्फे चाय डिक्लेअर झालेली आहे. तर नक्कीच थोडंसं एक 5 मिनिटांनी लगेच आपल्याला चाय भेटेन. तर नक्कीच 2 ओव्हर आणि 42 रन झाले. परत एकदा दमदार फटको, सुरमर छक्को. आयलो वाजव.
नक्की नक्की तिसरंच ओव्हर चालू आहे आणि काय परत एकदा थोडस मगडी सरकलो सफल केलो दिलो खनखन खनखन आवाज सुरमई चौको आयलो वाजव दादा. धन्यवाद. हा 52 रन झालेत आता. काय जबरदस्त जबरदस्त फटकेबाजी आपल्याला बघायला भेटतात. दोघे जिंक खेळतात, पंकज खेळतात, भावेश खेळतात, दोघे पण तुटून पडलेत. काय बघितान चांगले चांगले रन भेटतात, चांगले चांगले बॉल येतात आणि तुटून पडलेत. फटके आणि फटकेच बघायला भेटतात. काय खेळी करायला लागलेत, काय खेळ करायला लागलेत. नक्कीच नक्कीच मजेदार खेळ आपल्याला परत एकदा करील तो. परंतु यावेळेला मात्र बॉलर जुन्ना नक्कीच दुर्वेश त्यांना सांगितलं थोडंसं कंट्रोल करायला लागेल ना. चांगलं चेंडू हाताळलो आणि डॉट बॉल आले यावेळेला. खूपच मस्त बॉल आलो. बघूया पंकजला यावेळेला आता थांबिले डॉट बॉलवर पुढचं बॉल का घेऊन येतं नजर. परत एकदा व्हेरिएशन मस्त हलको फुलको व्हेरिएशन जबरदस्त एकदम हलको फुलको बॉल टाकिलो आणि फसविलो आणि डॉट बॉल. आता काय रन भेटे नाही या बॉलला. तर धावसंख्या थांबिले रन झालेले आहेत 52. नक्कीच तिसरी ओव्हर चालू आहे आणि काय यावेळेला मात्र थांबित थोडंसं फटकेबाजी तर सुरू आहे. 10 रन दिलेत, एक छक्को एक चौको आपल्याला बघायला भेटले. परत एकदा उचललो कडक 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 भेटलो आहे. सुरमई छक्को आयलो आहे वाजवडीचे. धन्यवाद डीजे. नक्कीच आमचं मागेला क्रीडा महोत्सव टॉप लेवलला आहे, टॉप लेवललाच आहे. कारण मॅचेस ते खेळताना पोरं आमची काय फटके दाखवितान चौको छक्को आणि 58 रन झाले. चला बॉल पाठवा दुसरा एक 58. चला कोणीतरी बॉल घ्यायला जायचं आहे. बॉल शोधण्यासाठी आमचे स्वयंसेवक मात्र उपलब्ध नाही आहेत. तर नक्कीच 58 रन. काय छक्का मारायला बघायला भेटताना जबरदस्त फटकेबाजी बघायला भेटता आणि करामत काय पाहायला भेटता. नक्कीच थोडंसं आमचं दर्शन दादा उद्या तयारी करायला लागतं. उद्याला खेड्या हायस्कूलच्या ग्राउंडवर पण मॅच आहेत, उद्याला गावदेवी ग्राउंडवर पण मॅच आहेत. आजच्या दिवसात 5वी मॅच आपल्याला यावेळेला बघायला भेटता. मुंबई माहीम ब आणि कांबोडा यांच्यामध्ये रंगले जबरदस्त सामनो. यात जो जिंकेन तो धाकटी डहाणू बरोबर खेळवे आहे. तर त्यानंतर मी काय क्वार्टर फायनलची मॅच आहे जाई बरोबर. तर काय आहे कोणती टीम पुढे येता हे बघायला भेटेन आणि रंगत वाढलेली बघायला भेटता. सबन खेळ आज दमदार बघायला भेटतात. तुफानी फटकेबाजी आज आपल्याला बघायला भेटता. अटा ज्या पद्धतीने फटकेबाजी पंकज दाखविता यावेळेला भावेश दाखविता मस्त कामगिरी करताना बघायला भेटतात. अच्छा चौपाटी लाईनला आपले ग्रामपंचायतची कचरापेटीची गाडी आलेली आहे. तर आपल्या ज्या रस्त्यावर गाड्या लावलेल्या आहेत एक कार लावलेली आहे, स्कूटी आहे. तर जी कोणाची असेल ते जरा जाऊन रस्ता मोकळा करून द्यायचा आहे ही नम्र विनंती आहे. ज्यांच्या गाड्या रस्त्यावर आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे. आपला जो मुख्य चौपाटीचा रस्ता आहे तिकडे ज्या गाड्या उभ्या आहेत आपल्या रस्त्यावर त्यांनी त्या गाड्या बाजूला करायच्या आहेत विनंती आहे. यावेळेला चांगला चेंडू आणि हलकासा टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा टॉप लेवलमध्ये आला आणि चेंडू शॉर्ट कव्हरकडे गेलेला बघायला मिळाला. एकरी धाव पुढे सरकते आहे. धावसंख्या 60 ना 59 वर सरकते आहे. 959 ऑन द बोर्ड. परत एकदा यावेळेला शॉर्टचा चेंडू बॅकफुटला येऊन खेळला जातो आहे. नक्कीच सुरेख चेंडू साजरीकरण यावेळेला मात्र करून दाखवत असताना गोलंदाज आदर्श आपल्याला बघायला मिळतो आहे. सुरेख नजाकत दाखवतो आहे. 2 चेंडू हाताळले 2 धावा फक्त देतो आहे. कारण बिनबाद आणि 60 धावा
अशी धावसंख्या, चांगली पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली मोठी पार्टनरशिप कालच्या दिवसात देखील झाई संघाकडून पाहायला मिळाली होती आणि आजच्या दिवसात देखील एक चांगले पार्टनरशिप रंगामध्ये येत असताना पाहायला मिळते आहे. दरम्यान चेंडू येतोय वाईट, धावसंख्या 1 ने अतिरिक्त पुढे सरकेल. वाईटच्या माध्यमातून 61 धावा आपल्याला पाहायला मिळते आहेत बोर्डावर. सुरेख अशी कामगिरी इकडे पार्टनरशिपच्या माध्यमातून होते. काल झाई संघाने जबरदस्त 103 धावांची खेळी साकारली. मोठी पार्टनरशिप तिकडे देखील पाहायला मिळाली. आज देखील एक मोठी पार्टनरशिप यावेळेला पंकज आणि भावेश कांबोडे संघासाठी करून दाखवताना स्विच करण्याचा प्रयत्न होता, परंतु चकवाकाला आकुटप्पा होता. नक्कीच फळी आणि चेंडूचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडू इकडे पाहायला मिळतो आहे. सुरेख कामगिरी, चांगला कमबॅक करून देतो आहे आदर्श कामगिरी करत असताना मुंबई माहीम ब संघासाठी करून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. नजाकत आहे आणि नक्कीच हा चांगला कमबॅक म्हणजेच एक चांगलं यशासाठी एक चांगली कामगिरी म्हणावी लागेल. कारण रोखणं, काय सांगतात ना, बुलेट ट्रेन जेव्हा सुसाट सुटते तिला थांबवणं कुठे ना कुठेतरी गरजेचं आहे. यावेळेला मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून आदर्श करतोय काम. यावेळेला नक्कीच एक स्टायलिश हलकासा दिशा दिली स्क्वेअर लेगकडे चेंडूला आणि चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या वाढताना पाहायला मिळेल. घेतोय चौकार. सुमधुर संगीताचा आनंद घेऊया चौकाराच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या चौकाराच्या माध्यमातून 65 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. 65 ऑन द बोर्ड. नक्कीच खूपच चांगल्या पद्धतीची खेळीचा आकार. यावेळेला स्विच सक्सेसफुल. मोठा हिट घेतोय आउट ऑफ द पार. सुरमई षटकार आयलाय आता परत. वाजव. नक्कीच 13 चेंडू 42 धावांवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तो म्हणजे पंकज. नक्कीच सुरेख खेळी साकारतो आहे. काय आजच्या दिवसातला सुपर स्कोर देखील पाहायला मिळतो 71 धावांचा. तर मंगेश नगरकरांनी मात्र पुढच्या सिक्सरसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये लागू आहेत. मंगेश नगरकर यांच्याकडून नक्कीच आलेला आहे. पाहूया पुढचे षटकार. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक मात्र इकडे. यस मंगेश नगरकर बोईसरचे आमचे शिव प्रतिष्ठान ना. यस सूर्यकांत कदम क्रिकेट प्रेमी आमचे बोईसरचे. नक्कीच आज या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे. अखिल भारतीय मागेला समाज परिषदेच्या माध्यमातून क्रीडा महोत्सव. तर नक्कीच मंगेशजी नगरकर यांनी पुढच्या षटकारांसाठी आपल्याला 100 रुपये जो कोण मारेल त्याला मिळणार आहेत. तर पुढच्या इनिंगसाठी देखील 3 षटकाराला देखील आहेत. तर बघूया कुठे कामगिरी कशी केली जाते आहे. यावेळेला मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली आहे 72. तर 72 धावांची पार्टनरशिप देखील मोठी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर नक्कीच आज समुद्र किनारेचा चौपाटीचा आनंद घेण्यासाठी आपले मंगेशजी नगरकर इकडे आले आणि या ठिकाणी त्यांच्याकडून आपल्याला हे सहकार्य मिळते आहे. धन्यवाद सर, आपलं कौतुक आहे. कारण क्रिकेटवरचं प्रेम आहे. क्रिकेट वेळ मात्र कोणाला सोडत नाही आहेत. आणि नक्कीच यावेळेला गोलंदाजीला आलेला आहे तो म्हणजे एक हर्ष. नक्कीच हर्ष एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये त्याने सुरेख कामगिरी करून दिली होती आणि यावेळेला काय कामगिरी करतोय बघूया. तर नक्कीच भावेश ऑन स्ट्राईक आपल्याला यावेळेला पाहायला मिळतो आहे. याचा खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा अलगद शफल करून उंच टोला हुप करण्याचा प्रयत्न होता, परंतु जमलं नाही. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख गोलंदाजी देते आहे हर्ष करून दाखवताना. नक्कीच 72 धावा बोर्डावर आहेत विदाउट लॉस. काय खेळी साकारतायत कांबोडा संघाने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे हम भी किसी से कम नाही आहे. आणि जोर आमचा मजबूत आहे. पुन्हा एकदा घेतोय स्क्वेअर लॅगला उंची लांबी संयुक्त संगमाचा षटकार. वाजव डीजे. यस आहे अर्धशतकी खेळी. नक्कीच आमच्या या टुर्नामेंट मधली पहिली हाफ सेंचुरी आम्हाला पाहायला मिळेल का? तिसरी आहे. अच्छा 2 मारलेले आहेत.
त्याने नक्कीच राहुल तामोरे, धनंजय नाईक यांनी 2 हाफ सेंचुरी मारलेले आहेत आणि आता तिसरी हाफ सेंचुरी घेऊन आलाय चौकाराच्या माध्यमातून 53 धावा. नक्कीच दमदार खेळी, बहारदार खेळी, आलाय चौकार वाजवडीचे. की आपल्याला पाहायला मिळते आहे ती म्हणजे 82 ऑन द बोर्ड. कमाल कमाल आहे, जबरदस्त खेळ आहे आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू मिड विकेटच्या वरून हवाई सफर होते आहे. पुन्हा एकदा बहारदार षटकार. वाव वाव वाव. यांनी सांगितलं प्रत्येक षटकाराला 100 रुपये, 2 षटकार घेतले आणि 200 रुपयाची कमाई होते आहे. यावेळेला पुन्हा यॉर्कर आणि सुरेख कॅच अँड बोल्ड. हर्ष एफर्ट्स जबरदस्त. कम ऑन डीजे. कडून जबरदस्त कमाल कमाल आपल्याला पाहायला मिळते आहे. हायेस्ट पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच त्याच्यामध्ये योगदान मात्र मोठं आपल्याला 53 धावांचं. ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळते 5 षटकांच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा बिग स्कोर पाहायला मिळणार काय पप्पू, तुला काय वाटतं कालचा 103चा स्कोर ब्रेक केला जाईल का? इकडे मात्र नक्कीच कांबोडाने आज काय कार्यक्षमता दाखवलेली आहे, काय खेळी दाखवलेली आहे. पंकजची प्रशंसा करायची तेवढी कमी आहे. त्यानंतर भावेची साथ ही देखील कमालीची आहे, कारण पार्टनरशिप 88 धावांची आहे. या टुर्नामेंट मधली बिग पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते आहे. तर नक्कीच नजाकत आहे. शेवटचे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील आहेत. नक्कीच 92 धावा आता सध्या तरी लागलेल्या आहेत. सेकंड हायेस्ट स्कोर आपल्याला मुरबे ब संघाने 96 धावा दाखवल्या होत्या. आता त्याच्या पलीकडे जाऊन 6 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारताय कांबोड संघ. एका बाजूला आपण धनंजयला बघतात, एका बाजूला भावेशला बघता आहेत. तर नक्कीच चांगल्या पद्धतीने खेळी साकारणारे दोन्ही अजून चांगले फलंदाज आहेत. गोलंदाज झाले 92 यदू. तर नक्कीच नवा असा हा गोलंदाज, उंची छोटी पण कर्तबगारी मोठी असावी यासाठी जबाबदारी शेवटच्या षटकाची दिलेली आहे. भावेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला टोला दिला जातो आहे, लॉंग ऑन अँड कॅचला ड्रॉप. पुन्हा एकदा संधी मिळते आहे. इकडे मात्र नक्कीच कमालीची कामगिरी होते आहे. फलंदाजाच्या माध्यमातून माहीम संघाला मात्र सावरणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने जर आपण विचार केला, हर्षच्या गोलंदाजीने मात्र 14 धावा 20 धावा दिल्या गेल्या, एक चांगले विकेटचं पतन करून दाखवलं. कारण चांगल्या पद्धतीची 88 धावांची मोठी भागीदारी चालली होती. मोठी भागीदारीला मात्र तोड दिला गेला आणि नक्कीच पंकज या आक्रमक फलंदाजाला मात्र डकआउटला पाठवलं गेलं, हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. तर आता मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. 93.
93 ऑन द बोर्ड. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते आहे. कांबोडा संघ दाखवतो आहे नजाकत. यावेळेला फुलटॉसचा चेंडू ग्राउंड रूटने खेळला जातो आहे. एक धाव दुसरीची मागणी येईल का? 94 2 चेंडू 94 धावा. नक्कीच सुपर स्कोर पाहायला मिळेल का? 103 सुपर स्कोर आहे. त्याला ब्रेक केला जाईल का? रेकॉर्ड बनते ही है ब्रेक के लिए, तो देखते हैं ब्रेक किया जाएगा कि नहीं किया जाएगा. दरम्यान बहुत ही बढ़िया तरीके से वाह 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 काय कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते आहे कांबोडाकडून. यावेळेला मात्र सुरेख चेंडू इन स्विंग झाला. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड. झटका मिळतो आहे दुसरा भावेशच्या रूपाने. घेऊया डीजेचा आनंद. यस उंची छोटी कीर्ती महान आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजाची कर्तबगारी यदू करून दाखवताना नक्कीच रोखलं जाते. या षटकामध्ये 3 चेंडू हाताळले, 2 धावा दिले आहेत. नक्कीच एक मोठ्या विकेटचं पतन देखील करून दाखवलं. यावेळेला मात्र अक्षय द टायगर, नक्कीच टायगर नावाने ओळखला जाणारा अक्षय, वय वर्ष 18, नक्कीच आणि हा छोटा आपला नवोदित खेळाडू सुरेख गोलंदाजीचा मारा देत असताना एका बाजूला जर विचार केला हल्लाबोल होत ना, प्रत्येक गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला जात असताना शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली आणि चोख पद्धतीने साकारताना सांगतात ना, आली अंगावर घेतली खांद्यावर. सुरेख गोलंदाजीची नजाकत, कारण सुपर स्कोर साठी रोखणं हे देखील एक कर्तृत्वच आहे आणि ही कामगिरी यावेळेला यदू करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच तुझ्या कामगिरीला नक्कीच सलाम आहे. ज्या पद्धतीने तू रोखतो आहे. 103 धावाचा सुपर स्कोर आहे. 196 धावांचा दुसरा हाय स्कोरर आहे. त्या ठिकाणी रोखून धरलेले आहे. धावसंख्या 94 ना, 94 वर थांबलेली आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते आहे. 94 ऑन द बोर्ड कांबोडा संघ. नक्कीच मला तरी वाटते आज पहिल्यांदा एवढी मोठी धावसंख्या 6 षटकांच्या माध्यमातून, कारण आज पंकजला चांगला सूर आणि नक्कीच पंकजने आपल्या बॅटला मात्र याच आपल्या फळीला मात्र पप्पी घेतलेली आणि सांगितलं तुझ्यामुळे हे साध्य झालेलं आहे, कारण तू आज माझी साथ दिलेली आहे. मोठी फटकेबाजीची नजाकत मी दाखवली. कौशल्य तुझं आहे, कामगिरी माझी आहे, परंतु तू चमकदार पद्धतीने खेळी साकारली. हे तुझी मोठं कर्तृत्व आहे. झाई संघ, येस झाई संघ देखील उपस्थित झालेला आहे. चारोटी संघ रजिस्ट्रेशन साठी यायचं आहे. सभासद नोंदणी करून घ्यायचं आहे. चारोटी संघ विनंती आहे, पुन्हा आम्हाला अनाउन्समेंटिंग करावं लागतं आहे, थोडीशी त्याची नोंद घ्या आपण. तर दरम्यान लेगबाईच्या माध्यमातून एक धाव पुढे सरकते. धावसंख्या 95 आणि चेंडू झालेले 4. नक्कीच सुरेख गोलंदाजी आहे. थांबून ठेवला आहे. पाहूया धनंजय ऑन स्ट्राईक. नोचा आवाज पंचांकडून आला. नक्कीच यस सर, नो बॉल. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा सरकेल. धावसंख्या 96 बरोबर ना, 96 धावा मुरबे संघाच्या जोडीला येऊन पोहोचलेला आहे कांबोडा संघ. मुरबा संघाने देखील कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यात 96 धावा केल्या होत्या आणि आता देखील कांबोडा संघ 96 धावा आणि आता सेकंड रँकिंग हाय स्कोर होतोय. पुन्हा एकदा क्वाईटच्या धावसंख्येच्या माध्यमातून 97 धावा सुपर स्कोर सेकंड रँकिंगला येतो आहे कांबोडा संघ. 1 नंबरला मात्र अजून सुद्धा 103 वर जायचा संघ आहे. पुन्हा एकदा वाईटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया काय असेल या वेळेला. मात्र नक्कीच यदू एक नवोदित गोलंदाज सुरेख कामगिरी देताना मात्र 2 खराब चेंडू वाईटचे साकारले. पाहूया पुढचा चेंडू काय असेल. नजाकत पुन्हा एकदा फुल टॉस, नो बॉलचा इशारा, चेंडू आउट ऑफ द पार. षटकार 6 धावा. कम ऑन डीजे.
नक्कीच 100 धावा परिपूर्ण 3 अंकी आकडा. चला दुसरा चेंडू पाठवा. आहे बॉल तिकडे. चला षटकारासाठी मात्र पुन्हा एकदा 100 रुपये कॅश प्राइज आलेली आहे मंगेश नगरकर यांच्याकडून. यावेळेला मात्र धनंजयला असणार आहे. 2 षटकार आपल्याला पंकजला 1, पंकजला 2 आहे. पंकजला 1 आहे. भावेशला नाही 2 आले ना, लावल्यानंतर 2 आले. पंकजला 2 आले. लावल्यानंतर 2 धावसंख्या 103 झाईच्या बरोबर आलाय. सुपर स्कोर आता मात्र ब्रेक केला जाईल का सुपर स्कोरला. शतकी खेळी पुन्हा एकदा कांबोळे संघाकडून पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू या वेळेला स्टेट ड्राईव्ह खेळला जातो आहे. 1 धाव आणि 2 धावा परिपूर्ण. 105 धावा. जायचा रेकॉर्ड मात्र ब्रेक केला जातो आहे. 103 तर 105 धावा झालेल्या आहेत. 106 येस 9ला 6 आहे. तर 106 धावा झालेल्या आहे. सुपर स्कोर झालेला आहे. पप्पू काय सांगशील? नक्कीच सुपर स्कोर आपल्याला पाहायला मिळतो आहे. चला नक्कीच दरम्यान मी आमंत्रित करेन मंगेश नगरकर यांच्याकडून मात्र षटकारासाठी बक्षीस आलेलं आहे. ते म्हणजे पंकजला 2, भावेशला 1 आहे का, धनंजयला 1 आहे. तसे 3 षटकार झालेले आहेत. तर पंकजने यायचं आहे 2 षटकार घेण्यासाठी 200 रुपये आणि पंकजने यायचं आहे 100 रुपये घेण्यासाठी. या लगेच घेऊन जा कारण माझ्या हातामध्ये बोजा आहे. सर्व आपले क्रिकेट प्रेमी आहेत. मंगेशजी नगरकर बोईसरचे राहणारे आहेत. आज या चौपाटीवर फिरायला आले. क्रीडा महोत्सव मागेला समाजाचा सुरू आहे. नक्कीच त्यांचं देखील मागेल्यावर प्रेम आहे. बोईसरला राहणारा आपला मागेला समाज त्यांच्या जवळचा आहे. आणि नक्कीच तर धनंजयला 1 आहे 100 रुपये आणि पंकजला 200 रुपये. तर 300 रुपये घेऊन जायचे आहेत. चला मंगेशजी नगरकर आहेत का? आपण या जरा आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक वितरण करूया आपण. मंगेशजी नगरकर प्लीज या. येस स्वागतम आहे पुनश्च एकदा. तर नक्कीच बोईसर भारत गॅसचे ते त्यांची एजन्सी आहे. बोईसर पूर्ण परिसरामध्ये गॅस डिस्ट्रीब्युशन त्यांच्याकडे आहे आणि आज त्यांच्याकडे उपस्थिती आहे. हे आपलं सौभाग्य आहे. मागेला समाज क्रीडा महोत्सवाचं बघा का आनंद. कुठे कुठून आपल्याला सहकार्य मिळते आहे कारण क्रिकेट हा असा खेळ आहे. आणि आज आमचे मंगेशजी नगरकर यांची इकडे उपस्थिती लागली आहे. नक्कीच तर मी एकदा कॅमेरामॅनला मात्र विनंती करेन की आपला टॉस का बॉसकडे नजर एकदा फिरून येऊ देत. तर पंकज आणि धनंजय यांना मी विनंती करेन यायचं आहे टॉस का बॉसकडे. दोघांना विनंती आहे. पंकज याने एक दमदार खेळी साकारली. हाफ सेंचुरी देखील झळकवली आणि धनंजय याने वेळात वेळ काढून खेळात खेळ रंग भरून 106 धावांपर्यंत संघाला पोहोचवलं आणि सुपर स्कोर देखील पाहायला मिळतो आहे. तर मंगेशजी इकडे आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते प्रत्येक षटकाराला 100 रुपयेच्या माध्यमातून पंकजला 200 रुपयाचं बक्षीस कॅश प्राइज शुभ हस्ते. हा येस युट्यूब लाईव्ह आहे सर. हा घ्या ना. याचं अभिनंदन एकदा जोरदार टाळ्या होऊन जा द्या मंगेश नगरकरांसाठी देखील. सर थांबायचं आहे परत एकदा. एक 100 रुपयाचं प्राइस आहे धनंजय राऊत याच्यासाठी. त्याने देखील एक षटकार ठोकला गेलेला आहे आणि चांगला खेळ दिलेला आहे. नक्कीच मंगेशजी नगरकर भारत गॅस एजन्सी बोईसर एरियामध्ये पूर्ण डिस्ट्रीब्युशनशिप त्यांची आहे. गॅस एजन्सी त्यांची आहे आणि त्यांचं देखील आजचं इकडे उपस्थिती
थँक्यू आहे सर. आणि धन्यवाद आपण या क्रीडा महोत्सवासाठी उपस्थित राहिल्यात. येस जो विकेटची हॅट्रिक घेईल त्याला 500 रुपये कॅश प्राइज लागू आहे. ठेवून द्या तुमच्याकडे, तुम्ही आहेत ना. तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मंगेश सरांकडून पुन्हा एकदा लागू झालेला आहे. पंकज प्रशांत हा चालेल. जे लक्ष ठेवलं गेलेलं आहे तर नक्कीच मंगेश नगरकर सरांनी माहीम संघासाठी देखील षटकाराला 100 रुपये प्राइज दिलेले आहेत. 3 षटकार असतील, 3 षटकाराला 300 रुपये आहेत, प्रत्येक षटकाराला 100 रुपये. तर बघूया यावेळेला. आणि विकेटची हॅट्रिक घेणाऱ्याला गोलंदाजाला मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, मंगेश सरांकडून लागला आहे. तर नक्कीच हर्ष आणि आदर्श ही जोडी मैदानामध्ये 107 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरलेली आहे. गोलंदाज धनंजय आपल्याला पाहायला मिळतो आहे कांबोडा संघाकडून. एक उत्कृष्ट गोलंदाज, नावलौकिक मोठा आहे. ओपन क्रिकेट टुर्नामेंट, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नाव गाजवलेला आपला हा खेळाडू आहे आणि चांगली कामगिरी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. परंतु आजच्या दिवसामध्ये प्रशंसा जर करायची झाली तर पंकज याची करायला लागेल, कारण त्याने दमदार फटकेबाजी साकारली. हाफ सेंचुरी आजच्या दिवसामध्ये दाखवून दिली पुन्हा एकदा प्रेक्षकांना. या वेळेला नक्कीच एक सुंदरसा चेंडू, लोवर चेंडू साकारणं, कौशल्य, व्हेरिएशन देण्याची कामगिरी मात्र नेहमीच देत असताना आपल्याला धनंजय पाहायला मिळतो आहे. धनंजय सुरेख कामगिरी करत असताना आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. नजाकत आहे, पॉवर प्लेचं पहिले षटक आहे, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण रस्ता गेलेलं आहे आपण बघू शकता. थर्ड मॅन आहे, गली आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ, मिड ऑन आणि फाईन लेगचं क्षेत्ररक्षण 30 यार्ड मध्ये लागलेलं पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेला मात्र टोला दिला जातोय. एक्स्ट्रा मिड विकेटला जागा खुली, मैदान खुला घेतला जात आहेत. पाहूया, पंच सांगतात षटकार आहे, सुरमई षटकार घेऊन येतोय, वाजव डीजे घेऊन. जी नगरकर यांच्याकडून 100 रुपयाची कमाई मात्र इकडे होते. हर्ष ज्याने घेतला आहे एक चांगला सुरमई षटकार. पुन्हा एकदा उंच टोला आहे, यावेळेला मात्र 30 यार्ड मध्येच आहे. कॅच टिपला जातो आहे, विकेटचं पतन होते आहे. हर्षला मात्र यावं लागेल डकआउटला. सुरुवात सुंदर आहे, गोलंदाजी षटकाराची मात्र सुरुवात होती, परंतु पुन्हा एकदा अयशस्वी फटका. आनंद घेऊया पुन्हा एकदा संगीताचा.
नक्कीच आणि त्या पद्धतीने श्री लाईव्ह आमचा चिराग मेहर नक्कीच युट्यूब लाईव्ह घेऊन येतो आहे. आज आपल्या लगातार तिसरा दिवस आपण बघता आहेत. तर नक्कीच दरम्यान एक चांगला फटका हळूवार पद्धतीने एकेरी धाव. तर आपण बघता आहेत मनल नवा फलंदाज घेऊन येताना खेळ साकारताना. तर नक्कीच धनंजय यांची गोलंदाजी. तर नक्कीच गोलंदाजांसाठी देखील हॅड्रिक विकेटला मंगेश नगरकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तर यावेळेला एका नक्कीच स्लोवर चेंडू साकारण्याचं कौशल्य इकडे दाखवतो आहेत. निर्धाव चेंडूने मात्र सांगता होते या षटकाची. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 9 वर. तर पुढचा गोड आवाज ऐकूया एकदा पप्पू चांबरे यांच्याकडे मी देतोय माईक. पाहू शकाल कांबोळे संघाने अफलातून या ठिकाणी आक्रमण केलं. त्या माहीम संघावर 107 धावांचं तब्बल या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे. गौरव या ठिकाणी षटक क्रमांक 2 घेऊन होतोय. राईटामोर षटक लाईन चेंडू चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न सजवण्याचा. मात्र त्या हाता खाली पंकज काय चुकी करणार नाही. वाजव डीजे. अर्धशतक पंकजच्या नावी. पहिलं जे ठोकलं गेलं राहुल पागदरे दांडी संघाकडनं, दुसरं जाई संघाकडनं धनंजय नाईक कडनं, नंतर पंकज कडनं. बघूया हा मारलेला फटका नो मॅच लँड आदळलेला दिसतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकावर 14 धावा. थोडासा संथ गतीने चाललेला सामना. माहीम संघ म्हटलं तर मुंबई विभागातून आलेला हा संघ आहे. दरम्यान चांगला फटका काऊ कॉर्नरला मारला फटका गुदगुल्या करत सहज या कार्यपळाच्या साह्याने जातोय. 1 धाव मात्र निश्चित आहे या ठिकाणी. एकेरी धावा घेऊन धावसंख्या गोळा करतोय. माहीमसंघ कुठेतरी आक्रमकता सिद्ध करावी लागेल. तुमच्यावर जो भाडीमार झालाय, तुमच्यावर जे आक्रमण झालंय त्याची भरपाई कधी करणार हीच ती वेळ आहे. बघूया गौरव विरुद्ध दुर्वेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र बघूया उंच पुरा असा हा गोलंदाज आहे.
तो म्हणजे गौरव आणि त्याचा उंचीचा फायदा घेऊन थोडीशी उसळी निर्माण करतोय. षटक क्रमांक 2 संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर आता मात्र 2 विकेट नंतर 15 धावा. आपण ती प्रार्थना करूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा हा गोलंदाज. हा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षक मोठी चूक आणि वन्स बॉन्स या ठिकाणी मिळेल. पूर्ण 4 धावा. वाजव डीजे. जातोय मागच्या सामन्याचा हिरो गौतम यांच्यावर पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जातंय. ते मात्र आदर्शकडनं चौकार खेचला गेला. पहिल्या चेंडू येणाऱ्या 5 चेंडूत मात्र गौतम काय करतोय, कारण प्रत्येक सामना आपल्यासाठी नसतो. मागच्या सामन्याचा हिरो गौतम यांनी 4 विकेट घेतल्या होत्या. षटकातील दुसरा चेंडू गौतम विरुद्ध आदर्श यांच्यात रणसंग्राम. चांगला चेंडू हाताळला होता. चांगला खतून काढला चेंडूला. आदर्श आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. एक धाव मात्र रोखू शकणार नाही कांबळे संघ. धावसंख्या 1 धावाने पुढे सरसावतोय. 20 धावा 20 फॉर 2 विकेट्स. ही धावसंख्या जर पाहिली तर माहीम संघाची तोडो फोडो या ठिकाणी अशी कामगिरी करावी लागणार. मिसाईल आणि फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी करावी लागणार आहे ती कांबोळे संघाला माहीम संघाला. दरम्यान चांगला फटका सजवलाय मिड विकेट क्षेत्रात. बिग 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 षटकार. वाजव डीजे. मला वाटते समाज ठिकाणी पंचाकडनं व्हाईटचा सिग्नल आमच्यापर्यंत येते. हात सावरून आमच्यापर्यंत अतिरिक्त धावांची जोड मात्र या ठिकाणी लागते. धावसंख्या धाव फलकावर 27 27 फुट विकेट्स. नक्कीच भावेश तामोरे आणि वहिनी साहेब धन्यवाद. आमच्या पूर्ण समालोचन कक्षाला आपण थंडावा दिला त्याबद्दल धन्यवाद. थोडंसं एका शरीराला विश्रांती मिळाली, आराम मिळालेला आहे. नक्कीच धन्यवाद धन्यवाद. वळूया पुन्हा एकदा पप्पू चांबरे सोबत जोडूया. धन्यवाद मनुष्यजी. दरम्यान 28 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 धावफल या ठिकाणी चालू आहे. मैदानाच्या अंतर्गत माहीम विरुद्ध कांबोडे यांच्यात हा रणसंग्राम पाहू शकेल. 107 धावांचा भला मोठा आव्हान आहे आणि ते पेलवत असताना थोडासा नाकीने उवाले माहीम संघा. कुठेतरी आक्रमकता सिद्ध करावी लागणार. पश्चिमेकडून जेव्हा जेव्हा पूर्वेला वारे वाहतात ना तेव्हा एक बेनिफिट असतं फलंदाजा करता. अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि त्याचा फायदा घ्यायचा असतो फलंदाजांना. मात्र तसं काय होईल का माहीम संघाकडनं. दरम्यान तोच प्रयत्न या ठिकाणी आदर्शकडनं होताना मात्र बॅटची थोडीशी आतली कट लागले. झेलबाद यष्टरक्षकाने अचूक या ठिकाणी झेल टिपलाय. वाचव डीजे.
माझ्या डाव्या बाजूने पाहिलं तर सरळ ही रांग लागलेली आहे. ती मात्र या ठिकाणी एका बाजूने डीजे ऑपरेटर यश धानमेर, एका बाजूने प्रक्षेपण करण्याकरता युट्यूब प्रक्षेपण करणारा चिरागजी मेहर, एका बाजूने गुण लेखनाचा अचूक कामगिरी बजावतोय कौस्तुभ तामोरे, माझ्या बाजूने अजूनही डाव्या बाजूने जर विचार केला तर बुडोजी मेहर आणि पंकज वागदरे अशी ही या ठिकाणी टीम वर्कने काम आम्ही करतायत. दरम्यान त्यातील माहीम आणि चाललेला सामना आम्ही पाहतोय कांबोड्या विरुद्ध. तर कांबोडे संघ या ठिकाणी थोडा सरस ठरतोय आणि माहीम संघाकरता काही चांगला होताना दिसत नाही. काय म्हणेल भुवनेश्वर? तर नक्कीच ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे, प्रयत्नांची परिकष्ट आहे, मोठं टार्गेट आहे. मोठ्या टार्गेटचा जर विचार केला त्या माध्यमातून जो पाठलाग सुरू आहे 28 आणि तर नक्कीच झेंडे मात्र आता लागतील अखिल भारतीय मागेला समाज परिषदेचे. नक्कीच खूप सारे झेंडे आपल्याला, पिवळी पताका आपली झळकताना पाहायला मिळणार आहे उद्याच्या दिवसापासून. आताच थोड्या वेळाने लागेल. नक्कीच 2-2 मैदान आपल्याला आहेत उद्याच्या दिवसात. केडे हायस्कूलचं मैदान आपल्याला पाहायला मिळेल, गावदेवीचं मैदान देखील पाहायला मिळेल. जय साई पुढचा गोलंदाज आहे. जय साई नक्कीच सुरेख गोलंदाज आहे. जय साई याच्याकडे कौशल्य आहे, एक चांगली कामगिरी कांबोडी संघासाठी करून देत असताना नेहमीच पाहायला मिळतोय जय साई. पाहूया यावेळेला राऊंड द विकेट कडून गोलंदाजीसाठी नक्कीच यॉर्कर लेंथ बुंद्यातला चेंडू हलकासा पुश केला गेला, गली क्षेत्रामध्ये येतो आहे आणि एकेरी धाव पुढे सरकताना धावसंख्या आपल्याला 29 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. नक्कीच यावेळेला मात्र माहीम संघ फक्त खेळ साकारणं हे कारण मोठं उद्दिष्ट आहे. मोठ्या फटक्यांसाठी जेवढी खेळी साकारणं हे देखील कमालीचं असते. कारण सुरुवातीला धनंजयकडून जर गोलंदाजी आपण बघितली, सुरेख गोलंदाजी दिली, 9 धावा दिल्या. त्यानंतर गौरवची गोलंदाजी आपण बघितल्या, फक्त 6 धावा दिल्या. तर त्यानंतर गौतमची गोलंदाजी आपण बघितल्या तर 13 धावा त्याच्याकडून दिल्या गेल्या. तर ह्या पद्धतीने सुरेख गोलंदाजीचा मारा झाल्यानंतर विकेटचं पतन देखील झालं आहे. मोठे फटके साकारण्याचं क्षमता जरी असलं तरी उद्दिष्ट मोठं आहे आणि त्या मोठ्या उद्दिष्टांचा 6 षटकांमध्ये समाचार घेणे हे मात्र सहज शक्य नाही आहे. कारण गोलंदाजीचा सुरेख मारा देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इकडे मात्र 6 षटकं परिपूर्ण खेळून काढण्याचं कौशल्य मात्र इकडे मुंबई माहीम ब संघ दाखवेल. यावेळेला मात्र खेळला जातो आहे लॉंग ऑनकडे चेंडू आणि पुन्हा एकदा एकेरी धाव असा कौशल्य दाखवतायत. मोठ्या फटका आतापर्यंत मंगेश नगरकर यांनी जे प्रति षटकाराला 100 रुपये याच्यामध्ये हर्षने एक षटकार मारलेला आहे. त्यानंतर दुर्वेश यांनी एक षटकार मारलेला आहे. असं 2 षटकार आलेले आहेत. अजून एक षटकार गरजेचं आहे 300 रुपये आणि त्यानंतर विकेट हॅट्रिकसाठी देखील मंगेश नगरकर यांनी 500 रुपये कॅश प्राईज लावला आहे. परंतु ती संधी देखील माहीम ब संघ सांगते की आम्ही देणार नाही आहे कुठल्याही गोलंदाजाला. षटकारांचा आम्ही 3 षटकाराला बक्षीस लावलेला आहे, त्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. गौतमला गौतमला चान्स आहे. त्याने बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत. जर पुढचे षटक तो हाताळाला पहिल्या चेंडूमध्ये जर घेतलात तर नक्कीच संधी देखील असणार आहे. यावेळेला मिड विकेटला फटका, उंच टोला टिपला जातो आहे. जेल गडी परतेल डकआउटला. कम ऑन डीजे. तिचा आवाहन मात्र चांदण झाली रात. डीजे मास्टर संगीत बरसात चांगली इथे आपल्याला पाहायला मिळते आहे. तर नवा फलंदाज मैदानाच्या आत आलेला आहे. यावेळेला लगेच सुरेख चेंडू आणि आता मात्र षटक संपती आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 आहे. 3-1-31. तर नक्कीच यावेळेला गोलंदाजीसाठी कोण येणार आहे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर नक्कीच आमचा वरदान सांगतो आहे यस यस आणि हॅट्रिकची संधी ज्याच्यासाठी आहे तोच गोलंदाज येतो आहे गौतम. यावेळेला पहिल्याच चेंडूला त्याच्यासाठी संधी आहे. मंगेश नगरकर सरांनी लावले आहेत 500 रुपये हॅट्रिकला.
येस येस, गेल्या सामन्यात देखील त्यांनी एक वाईट टाकून ओव्हर हॅड्रिक घेतली होती. याचा यावेळेला संधी आहे, उंच टोला तर आहे, पाहूया, पण आउट ऑफ द पार आहे. षटकार येतोय, पहिल्या चेंडूला संधी दिली, फ्लॅट चेंडू दिला, बहारदार फटका घेऊन येतोय षटकार वाजव. कराची जे बक्षीस लागलाय ते मात्र इकडे टिपतोय आमचा फलंदाज, करून दाखवतो आहे. नक्कीच मन जिंकतो आहे मंगेश नगरकर सरांचं, कारण 300 रुपये त्यांनी कांबोडा संघासाठी लावले षटकारासाठी. तर इकडे देखील माहीम बी संघासाठी देखील षटकारासाठी 3 षटकार मारा आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपये असं त्याने अनाउन्समेंटिंग दिली. आणि ते पुन्हा एकदा नक्कीच यानंतरचा सामना धाकटी डहाणू संघाचा आहे. सामना संपत आलेला आहे, 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. धाकटी डहाणू संघ येणार की नाही, आणि जर नाही आला तर काय करायचं, आयोजक कमिटी यांना आम्ही एक प्रश्न विचारतो आहे. तर कारण किती वेळ लागेल काय सांगता येणार नाही, किती वेळेसाठी खेळ थांबवायचा आहे, हे अनेक प्रश्न आहेत. यूट्यूब लाईव्ह आहे. भावेश तामोरे यांची मिसेस कडनं प्रत्येक कॅचला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मिस्टर भावेशजी तामोरे यांच्या मिसेस कडनं जर कांबोळे संघाचे खेळाडू जेल घेत असेल, प्रत्येक जेलला 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. हे आहे क्रिकेटवर प्रेम. तर नक्कीच संतोषजी मर्दे यांना मी विनंती करेन की आपल्या संघाला कॉल करून घ्या लवकर, कारण वेळ मात्र यस या वेळेला मात्र कॅच अँड बोल्ड. येस भावेश तांबोरे यांच्या मिसेस कडून 100 रुपये कॅश प्राइज होतं विकेटसाठी. प्रत्येक विकेटला 100 रुपये कॅश प्राइज लागू केला कांबोडे संघासाठी. आणि इकडे मात्र कॅशला बक्षीस होतं आणि ते आमच्या गोलंदाजानेच घेतलेलं आहे. गौतम कॅच अँड बोल्ड करून दाखवतोय, 100 रुपये विन करतोय. नवा फलंदाज येतो आहे. कोण आहे फलंदाज? जयेश. तर नक्कीच 5व्या षटकातले 5 चेंडू झालेले आहेत. या षटकाला शेवटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच औपचारिक पद्धतीने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय माहीम बी संघ नक्कीच भला मोठा. तर नक्कीच डिजिटल वॉच आपल्याला एक सापडलेला आहे, जे कोणाचं असेल त्याने ओळख पटवून घेऊन जायचं आहे. कुठल्या तरी खेळाडूचं असेल ते. गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येतो आहे पुन्हा एकदा अक्षय सिम्बा. धनंजय यांचा छोटा बंधू सिम्बा आहे. या शेवटच्या षटकाची जबाबदारी आहे. निर्धाव चेंडू हाताळतो आहे. यावेळेला उंच टोला आहे. कॅशला 100 रुपये आहेत. कॅचला 100 रुपये आहेत. कॅच साठी मी करतोय, परंतु आमच्या वेणी सरकारांचे 100 रुपये वाजता आहेत. नक्कीच कॅचला ड्रॉप केलं जात आहे. एकमेव कॅच. येस डहाणू संघ कर्णधार तयारीत राहा. डहाणू संघ कर्णधार लवकरात लवकर उपस्थित राहा. यानंतरचा आपला सामना लागणार आहे. आयोजक कमिटी आपल्याला आमंत्रित केले जात आहे. नक्कीच लवकर या. सुरेख गोलंदाजी सिम्बा अक्षय करतो आहे. या पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळतो आहे. यस मिड विकेटला खेळला जातो आहे. तर नक्कीच कांबोडा विरुद्ध जर विचार केला तर आपण खारेखुरण आणि कांबोडामध्ये सामना रंगला होता. त्यावेळेला नक्कीच प्रशांत नाईक आणि भावेश तामोरे यांच्यात लक्षवेधी चुरस पाहायला मिळाली होती. आता मात्र संतोष मर्दे आणि भावेश तामोरे पुन्हा एकदा आपल्याला चुरस पाहायला मिळणार आहे.
दरम्यान सामना मात्र इकडे संपतो आहे आणि कांबोडा संघ इकडे विजय साध्य करतो आहे. चला यायचं आहे, मी माहीम ब संघाला खेळाडूंना विनंती करेन त्यांनी यायचं आहे. हर्ष